चित्रपट मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे. कारण प्रत्येक चित्रपट हा भावभावनांविषयी असतो, शेवटी एका कथेविषयी असतो. यामधली जी कथा आहे ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरं आहेत. ज्यांना आपण जनावरं म्हणतो. आपण जनावरांना सुद्धा अरे हा माणूस जनावरासारखा वागला. नाही, कधी-कधी जनावरं इतकी शहाणी असतात माणसांपेक्षाही, की माणसांना जनावर म्हणणं म्हणजे जनावरांचा अपमान आहे की काय कधी-कधी असं वाटतं. कारण हे जे कुत्री आहेत, हे जे श्वान आहेत, हे जे मांजरे आहेत, असंख्य असे प्रसंग आहेत की जिथे त्यांनी हल्ला केला, ते चावले आणि मग लोकांना राग आला. पण असे असंख्य प्रसंग आहेत जिथे त्यांनी रक्षण केलं. धर्मो रक्षती रक्षतः अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की माणुसकी हा जो धर्म आहे, हा पाळणारे हे प्राणी आहेत. आणि मी जसं म्हटलं की हे मूक प्राणी आहेत असं म्हणतो आपण. पण त्यांची भाषा आहे. ती जर भाषा आपल्याला समजली, आपली भाषा आपण त्यांना समजावून सांगितली, तर मग तो संवाद इतका सुंदर होतो, की आनंदाला पारावार उरत नाही. आणि मी असे असंख्य लोक पाहिलेले आहेत माझ्या आयुष्यात. असे असंख्य प्राणी पाहिलेले आहेत. तर मला फार आनंद आहे, की मी या चित्रपटाचा एक भाग आहे. आणि चित्रपटाविषयी नेहमीच म्हणतो, की माझा वेगळा चित्रपट आहे, मला खूप आनंद आहे. काही-काही चित्रपट असतात, तर एक सीन आहे माझा चित्रपटात. फकिंग करताना त्या सीनची जी गरज आहे त्याप्रमाणे काम करतो. पण तिथे जे वेगवेगळी कुत्री होती तिकडे 4-5 त्यांना सांभाळणं त्यां पहिल्यांदा ओळख ओळख होत होती. त्यातले काही ट्रेन होते, काही ट्रेन नव्हते अजिबात. मग त्यांच्याबरोबर ते काम करणं, त्यांच्यासारखं काम करणं फार गरजेचं होतं. त्यामुळे अवघड होतं ते. पाटण्याला होतं ते शूटिंग आणि खूपच अवघड होतं. याबद्दल तर दिग्दर्शकच सांगू शकेल. मी एक सीन करायला जेव्हा गेलो, जी जी उत्तरं दिग्दर्शकांनी द्यायची ती मी कशी काय देऊ? बरोबर की नाही? अमित राय तुम्हाला त्याविषयी सांगू की तोच का भाग निवडला? त्याची काही कारणं आहेत. असतील त्याच्या मनात. माझ्याकडे पाळीव प्राणी नाहीये याचं कारण माझ्या आईला पाळीव प्राणी आवडत नाही. माझ्या आईला त्याचा तिटकारा नाही म्हणता येणार, पण आवडही नाहीये. आणि माझी आई मला स्पष्ट भाषेत हे सांगते, की "तू घराबाहेर असतोस, शूटिंगला, फिरायला, प्रयोगांना, त्याला कोण सांभाळणार? किंवा तिला कोण सांभाळणार?" माझ्या मुलीला आवड आहे, मला आवड आहे, पण माझ्या आईला आवड नाही. आणि दुसरी अशी गोष्ट आहे, की जे प्राणी तुम्ही पाळता, स्पेशली कुत्रा किंवा कुत्री, तुम्ही दीर्घकाळ जर त्यांच्यापासून लांब राहिलात, तर त्यांना खूप त्रास होतो. माणसं समजून घेतात, कुत्र्यांना लळा लागतो. त्यामुळे तर मी असं ठरवलं, की ज्या वेळेला मी थोडा मोकळा होईल आणि मी वेळ देऊ शकेन तेव्हा. आणि माझी आई आहे, माझ्या आईने मला जन्म दिलाय. माझ्या आईचं मला ऐकणं भाग आहे. माझ्या आईला अजिबात, पण माझ्या सोसायटीमध्ये माझ्या अ, आसपासच्या परिसरामध्ये अनेक असे माझे मित्र आहेत जे मांजरी आहेत, कुत्री आहेत, कुत्रे आहेत, पक्षी आहेत. आता पण मला सुदैवाने असं आहे, की मी जिथे जातो तिथे आपोआप येतात माझ्याकडे. काय कारण आहे मला माहीत नाही. एकच आहे, की प्रेमाने बघा. हे जग, हे जे प्राणी आहेत ते तुम्हाला प्रेम द्यायला भुकेले आहेत आणि तुम्हीही प्रेमाचेच भुकेले आहात. तुम्ही किती काही घेतलं, काही मिळवलं तरी शेवटी प्रेम पाहिजे तुम्हाला. हे खूप प्रेम देतात. हे प्रसंगी तुमच्यासाठी जीव देऊ शकतात आणि प्रसंगी तुमच्यासाठी तुमचा जीव वाचवूही शकतात. हा संदेश आहे.